नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण शिकणार आहोत व्यापार चक्र, त्याचे अर्थ आणि स्वरूप. त्याच्यामध्ये व्यापार चक्र म्हणजे काय? तर व्यापार चक्र म्हणजे अर्थव्यवस्थेत ठराविक कालावधीनंतर येणारे चांगले म्हणजे भरभराटीचे आणि वाईट दिवस, या चक्राला आपण व्यापार चक्र असं म्हणतो. म्हणजे अर्थव्यवस्थेत तेजी आणि मंदी यांचं जे काही चक्र निर्माण होतं त्याला आपण म्हणतो व्यापार चक्र. तर व्यापार चक्राचे महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की हे व्यापार चक्र एकामागून एक येणाऱ्या टप्प्यांचं असतं. म्हणजे तेजी, घसरण, त्यानंतर मंदी आणि पुनरुज्जीवन असे जे 4 टप्पे असतात त्याचे मिळून एक व्यापार चक्र निर्माण होतं. आणि यामध्ये उत्पादन, रोजगार आणि किमतीमध्ये बदल होत असतात. म्हणजे तेजीमध्ये त्याची उत्पादनाची क्षमता वेगळी असते, रोजगार पातळी वेगवेगळी असते, किमतीमध्ये बदल होत असतात. हे पूर्णपणे टाळता येत नाहीत व्यापार चक्र, आणि त्याचे परिणाम पण आपण कमी करू शकतो. म्हणजे तेजीचा अर्थव्यवस्थेवरती जो काही चुकीचा परिणाम होतो तो आपण काय करू शकतो, कमी करू शकतो. असं व्यापार चक्र असतात. तर व्यापार चक्राची वैशिष्ट्य अशी आहे की नियमितता. हे व्यापार चक्र पुन्हा पुन्हा निर्माण होतं. म्हणजे एकदा अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालं तर पुन्हा होत नाही असं नाही. तर व्यापार चक्र हे पुन्हा पुन्हा निर्माण होतात. त्यानंतर व्यापकता. व्यापकता याचा परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवरती होतो. म्हणजेच अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांमध्ये हे व्यापार चक्र परिणाम घडवून आणत असतं. त्यानंतर यांचं स्वरूप असतं लाटांच्या प्रमाणे. म्हणजे समुद्राला जशी भरती ओहोटी असते तसेच अर्थव्यवस्थेमध्ये चढ उतार होत असतात. तेजीच्या काळामध्ये आपण ते पीक पॉइंटला बघतो, मंदीच्या काळामध्ये त्याच्या सगळ्यात कमी क्षमतेला अर्थव्यवस्था असते. तर अशा स्वरूपामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये लाटांच्या स्वरूपामध्ये चढ उतार होत असतात, व्यापार चक्र निर्माण होत असतात. त्यानंतर असममितता म्हणजे भरभराटीचा काळ आणि मंदीचा काळ यांचा कालावधी वेगवेगळा असू शकतो. आपण नेहमी आतापर्यंत जी काही व्यापार चक्र निर्माण झाली असतील तर याच्यामध्ये असं दिसून आलंय की व्यापार चक्रांमधील तेजीचा कालावधी हा कमी असतो, तर मंदी ही दीर्घ काळामध्ये टिकत असते. तर अशी ही व्यापार चक्राची वैशिष्ट्ये आहेत. तर व्यापार चक्राचे टप्पे जर आपण बघितले तर व्यापार चक्राचे 4 टप्पे असतात. त्याच्यामध्ये पहिले आहे भरभराट, तेजी, त्यानंतर दुसरा आहे घसरण, तिसरी मंदी आणि चौथे पुनरुज्जीवन. पहिला आहे प्रॉस्पेरिटी, ज्याला असं म्हणतो आपण. त्यानंतर रिसेशन, डिप्रेशन आणि पुनरुज्जीवन. तर तुम्हाला इथं चित्रामध्ये पण दिसते. तर पहिला आहे तेजीचा कालावधी, तेजीची अवस्था. त्यानंतर त्याच्या पीक पॉइंटला दिसते तेजीचा पीक पॉइंट दिसतोय तुम्हाला. त्यानंतर येतो रिसेशन, त्यानंतर येतं डिप्रेशन आणि चौथी जी काय अवस्था आहे ती रिकव्हरी किंवा पुनरुज्जीवनाची. तर अशा प्रकारे 4 अवस्था असतात व्यापार चक्रांमध्ये. त्यानंतर त्यातला पहिला जो काही टप्पा आहे किंवा पहिली जी काही अवस्था आहे ती आहे भरभराटीची. तर ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की अर्थव्यवस्थेतील हा सर्वोच्च काळ असतो. त्याच्यामध्ये वैशिष्ट्ये आपण बघितली तर अशी येतात की उत्पादन आणि रोजगार पूर्ण क्षमतेने सुरू असतो. त्यानंतर लोकांची खरेदी शक्ती वाढलेली असते, गुंतवणूक आणि नफा उच्च स्तरावरती असतो, किमतीमध्ये वाढ किंवा महागाई होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे वाढलेलं उत्पादन, त्यानंतर पगार वाढलेले असतात लोकांचे, पूर्ण रोजगार असतो, नवनवीन शोधांना चालना मिळते. अशी जी काही अर्थव्यवस्थेमध्ये परिस्थिती असते तिला आपण म्हणतो भरभराट किंवा तेजीची अवस्था. तर अर्थव्यवस्था तिच्या पूर्ण क्षमतेने चालू असते, अशी अवस्था असते तेजीची अवस्था. त्यानंतर दुसरा टप्पा निर्माण होतो तो घसरणीचा. तर भरभराटीच्या काळानंतर मागणी हळूहळू कमी होऊ लागते लोकांची, आणि त्याच्यामध्ये असं दिसून येतं की आपल्याला मागणी कमी झाल्यानंतर उत्पादन पण थांबवलं जातं. उद्योजक नवीन गुंतवणूक करणं थांबवतात, वस्तूंचा साठा पडून राहतो आणि बँका कर्जाचे जे काही प्रमाण आहे तेही कमी करतात आणि लोकांमध्ये भविष्याबद्दल चिंता निर्माण होते किंवा भीती निर्माण होते. यामुळे उद्योजक नवीन गुंतवणूक करणं थांबवतात, वस्तूंचा साठा पडून राहतो आणि अशा पद्धतीनं जी तेजीची अवस्था होती त्याच्यानंतर हळूहळू ती अधोगतीकडे म्हणजे घसरण निर्माण होते अर्थव्यवस्थेमध्ये. आता घसरणचा सगळ्यात लास्टचा पॉईंट ज्याला आपण असं म्हणू शकतो तर ती असते तिसरी अवस्था, मंदी. तर हा अर्थव्यवस्थेतला सर्वात कठीण काळ असतो. याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतो की बेरोजगारीचं प्रचंड प्रमाण वाढलेलं असतं, लोकांची खरेदी शक्ती किमान स्तरावरती असते, लोक खूप कमी प्रमाणात खरेदी करत असतात, त्यामुळे किमतीही खूप कमी प्रमाणात असतात. त्यानंतर अनेक उद्योग बंद पडतात, उत्पादन आणि किमती दोन्ही खाली घसरतात.
प्रचंड बेरोजगारी, उत्पादनामध्ये घट, काही उद्योगधंदे बंद पडलेले असतात. हळूहळू मागणी त्यानंतर नंतर वातावरण निर्माण होतं. पण ही मंदीची जी काही अवस्था असते तर त्यातून बाहेर पडण्यासाठी सरकारला खूप प्रयत्न करावे लागतात. आणि त्याच्यानंतर मग पुढची अवस्था निर्माण होते. ती अवस्था असते पुनरुज्जीवनाची. तर मंदीच्या तळानंतर अर्थव्यवस्था पुन्हा उभारी घेऊ लागते. तर ह्याच्यामध्ये असतं वैशिष्ट्य असं आपण असं सांगू शकतो या अवस्थेची. तर सरकार किंवा बँकांमार्फत गुंतवणुकीला चालना मिळते. हळूहळू मागणी वाढू लागते, बेरोजगारांना पुन्हा काम मिळायला सुरू होतं आणि व्यापाऱ्यांमध्ये पुन्हा आत्मविश्वास निर्माण होऊन अर्थव्यवस्था थोडीफार प्रमाणात वाटचाल करायला सुरुवात करते. गुंतवणूक हळूहळू वाढत असते. आशावादी वातावरण निर्माण होतं, निर्यात थोड्या प्रमाणात वाढते. त्यामुळं अर्थव्यवस्थेमध्ये एक आशावादी वातावरण निर्माण होऊन अर्थव्यवस्था आपण असं म्हणू की पळायला सुरू करते. तर अशा व्यापार चक्राच्या 4 अवस्था असतात. तर व्यापार चक्राची महत्त्वाची जर कारणं बघायची म्हटली तर आपण असं सांगू शकतो अंतर्गत कारणं जर बघितली तर बँकांचं पतधोरण. जर बँकांनी पतविस्ताराचं धोरण अवलंबलं तर व्यापार चक्र निर्माण होतात. त्यानंतर आपण असं पतविस्तार किंवा पतसंकोचाचं जर धोरण अवलंबलं तर व्यापार चक्र निर्माण होतात. त्यानंतर गुंतवणुकीमध्ये बदल झाले असतील तर, लोकांचा उपभोग खर्च वाढला किंवा कमी झाला असेल तर, त्यानंतर बाह्य कारणं जर सांगायची म्हटली तर आपण युद्ध, नैसर्गिक आपत्ती किंवा नवीन काहीतरी इनोव्हेशन झालं असेल, राजकीय अस्थिरता निर्माण झाली असेल तर अशाही मुळं व्यापार चक्र निर्माण होतात. त्यानंतर निष्कर्ष जर या आपण जे काही व्हिडिओमध्ये बघितले तर त्याचा आपण निष्कर्ष असा सांगू शकतो की मराठी नाव भरभराट, ज्याला आपण प्रॉस्पेरिटी म्हणतो. तर ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की या अवस्थेमध्ये उच्च उत्पादन, पूर्ण रोजगार असतो, उच्च नफा असतो. त्यानंतर घसरणीच्या अवस्थेमध्ये कमी मागणी असते, बेरोजगारी असते, त्यानंतर गुंतवणूक कमी होत असते. तर मंदीमध्ये प्रचंड बेरोजगारी, उत्पादन घट आणि उद्योग बंद पडलेले असतात. तर पुनरुज्जीवनामध्ये गुंतवणूक वाढत असते, हळूहळू मागणी वाढत असते आणि आशावादी वातावरण निर्माण होतं. तर अशा स्वरूपामध्ये व्यापार चक्र हा कोणत्याही गतिमान अर्थव्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे. व्यापार चक्र ही अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होतच असतात आणि जर आपण सरकारनं योग्य धोरणं आणि नियोजन जर आखलं तर मंदीचे जे काही चटके असतात ते आपल्याला कमी करता येतात. व्यापार चक्र पूर्णपणे टाळता येत नाहीत, परंतु याच्यावरती आपण नियंत्रण ठेवू शकतो. धन्यवाद.